90चे मूळ अवयव आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पर्यायावरून सुद्धा सुटतो, पण आपण 90चे मूळ अवयव काढण्याची पद्धत पाहूया. तर आता 90चे आपल्याला मूळ अवयव काढायचे आहेत. म्हणून 90 ही समसंख्या आहे, म्हणून पहिला मूळ अवयव हा 2 आहे आणि 2 ने आपण भाग देऊया. तर बेचूक 8 उरला 1 हा शून्य ठेवला, बेपंच 10. त्यानंतर हा 2 खाली घेऊया. 2 गुणिला आता एकक स्थानी 5 आहे, 5 आणि 4 याची बेरीज येते 9, म्हणजे 3च्या कसोटीनुसार भाग जाते, म्हणून 3 ने भाग देऊया. 3 एके 3 उरला 1 आणि 3 पाची 15. त्यानंतर 2 गुणिला 3 गुणिला मांडणी करून घेऊया, परत गुणिला 15ला 3 ने भाग जाते, म्हणून 3 गुणिला 3 पाची 15. म्हणजेच 90चे मूळ अवयव आहे 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5. परंतु पर्यायामध्ये असा पर्याय नाहीये, तर याचंच रूपांतरण अशा प्रकारे करण्यात आलेले आहेत की 2 गुणिला 3 गुणिला 3चा अर्थ आहे 3चा वर्ग गुणिला 5. म्हणजेच असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो, तर पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. आता पर्यायावरून पाहूया आपण. पर्याय ए चा विचार केला तर 10 हा मूळ अवयव नाहीये, म्हणून हा पर्याय नाहीये. त्यानंतर बी मध्ये 6 हा मूळ अवयव नाहीये, म्हणून हा सुद्धा पर्याय नाहीये. त्यानंतर डी मध्ये 15 मूळ अवयव नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय नाही. म्हणजेच एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक सी. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी.